ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शिवसेना नेते आणि पुणे युवा सेना अध्यक्ष निलेश भाऊ गिरमे यांच्या संकल्पनेमधून महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या धायरीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकूण 198 जणांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केले। शिबिरामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। विशेषतः राम तोडकरी, मनोज चव्हाण, प्रशांत जाधव, चेतन कौंद्रे, विनोद राठोड, आदित्य बैकर तसेच भूषण वाघमारे, गणेश राठोड, सौरभ जगताप, लोकेश राठोड, विजय कणसे, खंडू बेंडकर तसेच भरत होलगे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। दिनांक 30 तारखेला आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केले। या शिबिराचं रक्तदानाचं आयोजन करण्यामागचा उद्देश असा आहे की 28 तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबरला स्मृतिदिन असतो। या दोन्ही थोर महापुरुषांचं औचित्य साधून या दिवशी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। तुम्ही पाहिलं तर सकाळपासून या ठिकाणी तरुणांचा, माता भगिनींचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वंदनदानाचा प्रतिसाद रक्तदान शिबिराला मिळतोय। आपण दरवर्षी हा उपक्रम आयोजित करत असतो। याही वर्षी आपण हा उपक्रम आयोजित केला आहे। 28 तारखेला आपण महात्मा फुले वाडा, जिथे महात्मा फुले राहत होते, त्या ठिकाणी आपण दीपांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या दिवशी डॉक्टर नीलमताई गोरे, माजी आमदार दंगेकर आणि युवा सेनेचे सचिव सन्माननीय किरणजी साळी यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दीपांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता। आणि आज दोन्ही थोर पुरुषांचं स्मृतिदिनाचा उद्देश साधून आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय। आणि सकाळपासून या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी रक्ताला येत आहेत, चांगला असा प्रतिसाद मिळत आहे। मी सर्व लोकांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो की रक्ताची खरं तुटवडा हा वर्षभर चालत असतो आणि लोकांना रक्ताची गरज असते। त्यामुळे आम्ही दरवर्षी हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि त्याला मोठा असा प्रतिसाद मला दरवर्षी मिळत असतो। सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा अशी आमची मागणी आहे। अशी आम्ही मागणी वेळोवेळी राज्याचे सन्माननीय तत्कालीन आत्ताचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकार एक ठराव केला आणि त्या ठरावामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व आई सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे आणि ते लवकरच ते पूर्ण होईल अशी माझी देखील अपेक्षा आहे। कारण का त्यांनी शिक्षणापासून ते महिला शिक्षणीकरणापर्यंत असं फार मोठं काम या दोन्ही महापुरुषांचं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेखनीय कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्यामुळे या थोर पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली, आशीर्वादाखाली आम्ही या ठिकाणी असे वेगवेगळे उपक्रम, समाजहिताचे उपक्रम आपण राबवत असतो आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मला जनतेतनं मिळत असतो। स्मारकात त्यांनी मुलींची पहिली शाळा, जी भिडेवाडा म्हणून ओळखली जाते, त्याचं काम आता जवळजवळ 50 ते 60% पूर्ण झाले। संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी उभं झाले आणि आता काही दिवसातच त्याचं आपण उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। आणि भव्य असं स्मारक दगडूशेठच्या समोर, जिथं मुलींची पहिली शाळा आई सावित्रीबाई फुले यांनी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालू केली, त्या शाळेचं लवकरात लवकर आपण या ठिकाणी उद्घाटन आपण या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी आपण लवकरच करतो। अमोल उदमले, सी24 पुणे।